तुम्ही जो आता फ्रीमध्ये व्हिडिओ पाहिला तो बघितला असेल की इंस्टाग्रामला खूपच ट्रेंडिंगला चाललाय, त्याच्यावरतीच आपण हे टू ट्रॅक क्रिएट केले आहे. सर्व एडिटिंग तुम्हाला आपण व्हिडिओमध्ये सांगितलंय. चॅनलवरती कोणी नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आता तुम्हाला काय करायचं, व्हिडिओ क्रिएट करण्यासाठी कॅपकट तुम्हाला ओपन करायचं आहे. कॅपकट तुम्ही इथे ओपन केल्यानंतर न्यू प्रोजेक्ट ऑप्शन मिळून जाईल, त्यावरती क्लिक करायचं आणि बीट मा आपण व्हिडिओ दिलाय तो तुम्हाला इथून सिलेक्ट करून इथून ऍड करायचा. हा बीट मा व्हिडिओ तुम्ही ऍड केल्यानंतर तुम्हाला सिम्पली त्या व्हिडिओवरती क्लिक करायचं आणि खाली थोडं ते स्क्रोल केल्यानंतर हे तुम्हाला एक्स्ट्रा ऑडिओ ऑप्शन मिळून जाईल, त्यावरती आपल्याला क्लिक करायचं. क्लिक केल्यानंतर तुम्हाला खाली ना रेशोचं ऑप्शन आहे, त्यावरती क्लिक करायचं. 9.6 बॉक्स आहे तो सिलेक्ट करून बरोबर चिन्हावरती क्लिक करायचं आहे. आता सिम्पली हा जो आपला बीट मॉड्यूल आहे तर त्यामध्ये आपण बीट दिलेला आहे, तर इथे बीट तुम्हाला समजून घ्यायच्यात कशा आहेत त्या. तर सिम्पली आपल्या बीट आहे ना, इथे पहिली बीट नाही आहे आणि त्याच्यानंतर लगेच एक बीट येते. ठीक आहे, तर इथे एक बीट येते, तर सिम्पली ते येते. तर ह्याच व्हिडिओवरती क्लिक करून पहिले ऑप्शन स्प्लिटचं त्यावरती क्लिक करायचं आहे. ह्याच्या पुढची बीट आपली आता इथे येते, तर सिम्पली काय करूया, इथे येते तर इथून आपण हा व्हिडिओ स्प्लिट करूया. त्याच्यानंतर असंच करत करत आपल्या शोच्या बीट मापर्यंत हा जो व्हिडिओ असेल तो स्प्लिट करत न्यायचा. स्प्लिट केल्यानंतर सिम्पली हा जो पहिला वेगळा भाग झाला आहे त्यावरती क्लिक करायचा आणि खाली थोडं ते स्क्रोल करून रिप्लेसचं ऑप्शन आहे त्यावरती क्लिक करायचं आहे. आणि आता इथं तुमचा जो फोटो असेल सिलेक्ट करून इथून ॲड करायचा आहे. तर सिम्पली आपण एखादा इथून फोटो ॲड करूया अशा प्रकारे. तर सिम्पली इथून हा फोटो ॲड केल्यानंतर सेम टू सेम आपल्याला ना प्रत्येक बीटला इथून एकच फोटो ॲड करायचा. फोटो ॲड केल्यानंतर सिम्पली एका फोटोवरती क्लिक करायचं, खाली थोडे ते स्क्रोल करून ॲडजस्टचं ऑप्शन मिळून जाईल, त्यावरती क्लिक करायचं. आणि इथं तुम्हाला सॅच्युरेशनचं ऑप्शन आहे त्यावरती आपल्याला क्लिक करायचं. सॅच्युरेशन संपूर्ण मायनस करायचं आणि तुम्हाला अप्लाय टू ऑल्स ऑप्शन आहे खाली, त्यावरती क्लिक करू बरोबर चिन्हावरती क्लिक करा. आता सिम्पली आपल्या पहिल्या इनजुट यायचं आहे आणि खाली ओव्हरलेच ऑप्शन मिळून जाईल, त्यावरती क्लिक करू पुन्हा ॲड ओव्हरलेवरती क्लिक करायचं आहे. आणि आपण तुम्हाला हे PNG दिलं इथून ॲड करा, ह्याची लेंथ तसेच शेवटपर्यंत न्यायची फोटो ॲड केल्यानंतर. तर मी आता काय करतो, इथून नाही ना फोटो ॲड करून घेतो बीट नावानुसार, तुम्ही पण घ्या. हे ते बघू शकाल की सर्व फोटो आपण बीट नावानुसार इथून ॲड करून घेतलेत. ॲड केल्यानंतर सिम्पली आता त्यामध्ये फक्त आपल्या इफेक्ट इथून ॲड करायचं. तर सिम्पली हा जो आपला पहिला फोटो असेल त्यावरती क्लिक करायचं. क्लिक केल्यानंतर खाली ॲनिमेशनचं ऑप्शन आहे त्यावरती क्लिक करून कॉम्बोमधला हा जो झूम वनचा इफेक्ट असेल तो तुम्हाला इथून सिलेक्ट करायचा आहे. आता आपल्या त्याच्या पुढचा फोटो आहे त्या फोटो सिम्पली आपल्या इनमधला रॉक हॉरिझॉन्टली इथून एक सिलेक्ट करायचा. आता आपल्या त्याच्या पुढच्या फोटोला आपल्याला काय करायचं, सिम्पली इनमधलाच रॉक व्हर्टिकली तो बॅक सिलेक्ट करायचा आहे. पुन्हा आपल्या त्याच्या पुढचा फोटो आहे त्या फोटो सिम्पली आपल्या कॉम्बोमधला प्लॅन नंबर 1चं तो बॅक सिलेक्ट करायचा आहे. त्याच्या पुढच्या फोटो सिम्पली आपल्या कॉम्बोमधलाच प्लॅन नंबर 2चं तो बॅक सिलेक्ट करायचं आहे. पुन्हा आपल्या त्याच्या पुढचा फोटो आहे त्या फोटो सिम्पली कॉम्बोमधला डिस्टोराईटचं तो बॅक सिलेक्ट करायचा आहे. पुन्हा आपल्या त्याच्या पुढच्या फोटो सिम्पली आपल्याला नाही कॉम्बोमधला वेवचा जो इफेक्ट असेल तो तुम्हाला इथून सिलेक्ट करायचा आहे. पुन्हा आपल्या त्याच्या पुढच्या फोटो सिम्पली कॉम्बोमधला स्लिप अँड स्लाईड 1चं तो बॅक सिलेक्ट करायचा आहे. पुन्हा आपल्या त्याच्या पुढच्या फोटो सिम्पली कॉम्बोमधला स्लिप अँड स्लाईड 2चं तो बॅक सिलेक्ट करायचा आहे. पुन्हा आपल्या त्याच्या पुढचा फोटो आहे त्या फोटो सिम्पली कॉम्बोमधला पेन लेफ्टचा जो फेड असेल तो तुम्हाला इथून सिलेक्ट करायचा आहे. पुन्हा आपल्या त्याच्या पुढच्या फोटो सिम्पली कॉम्बोमधला पेन राईटचं तो बॅक सिलेक्ट करायचा आहे. पुन्हा आपल्या त्याच्या पुढचा फोटो आहे त्या फोटो सिम्पली कॉम्बोमधला झूम 1चं तो बॅक सिलेक्ट करायचा आहे. पुन्हा आपल्या त्याच्या पुढचा फोटो आहे त्या फोटो सिम्पली कॉम्बोमधला पॉपिंग कॅन्डीचं बॅक सिलेक्ट करायचा आहे. पुन्हा आपल्या त्याच्या पुढचा फोटो आहे त्या फोटो सिम्पली कॉम्बोमधला स्लिप अँड स्लाईड 1चं बॅक सिलेक्ट करायचा आहे. पुन्हा आपल्या त्याच्या पुढच्या फोटो सिम्पली कॉम्बोमधला स्लिप अँड स्लाईड 2चं बॅक सिलेक्ट करायचा आहे. पुन्हा आपल्या त्याच्या पुढचा फोटो आहे त्या फोटो सिम्पली इनमधला रॉक व्हर्टिकली तो बॅक सिलेक्ट करायचा आहे. पुन्हा आपल्या त्याच्या पुढच्या फोटो सिम्पली इनमधला रॉक हॉरिझॉन्टली इथून बॅक सिलेक्ट करायचा आहे. पुन्हा आपल्या त्याच्या पुढचा फोटो आहे त्या फोटो सिम्पली कॉम्बोमधला डिस्टोराईटचं बॅक सिलेक्ट करायचा आहे. पुन्हा आपल्या त्याच्या पुढचा फोटो आहे त्या फोटो सिम्पली इनमधला रॉक व्हर्टिकली तो बॅक सिलेक्ट करायचा आहे. पुन्हा आपल्या त्याच्या पुढच्या फोटो सिम्पली कॉम्बोमधला स्लिप अँड स्लाईड 1चं बॅक सिलेक्ट करायचा आहे. त्याच्या पुढच्या फोटो सिम्पली आपल्या कॉम्बोमधला स्लिप अँड स्लाईड 2चा जो इफेक्ट असेल तो तुम्हाला इथून सिलेक्ट करायचा आहे. आता हेच इफेक्ट आपले सिलेक्ट करत दोन इफेक्ट आहे ना, सिम्पली काय करायचं आहे 8 सेकंदात तिथला पुढचा फोटो आहे तिथपर्यंत यायचं आहे. त्याच्यानंतर त्याच्या पुढचा हा फोटोला सिम्पली कॉम्बोमधला झूम 1चं बॅक द्यायचा आहे. पुन्हा आपल्या त्याच्या पुढचा फोटो आहे त्या फोटो सिम्पली कॉम्बोमधला डिस्टोराईटचं बॅक द्यायचा आहे. पुन्हा आपल्या त्याच्या पुढच्या फोटो सिम्पली आपल्या कॉम्बोमधला प्लॅन नंबर 1चं बॅक द्यायचा आहे. त्याच्यानंतर त्याच्या पुढच्या फोटोला सिम्पली कॉम्बोमधला झूम 1चं बॅक सिलेक्ट करायचा आहे. पुन्हा आपल्या त्याच्या पुढच्या फोटो सिम्पली कॉम्बोमधला प्लॅन नंबर 2चं बॅक सिलेक्ट करायचा आहे. पुन्हा आपल्या त्याच्या पुढच्या फोटो सिम्पली कॉम्बोमधला पॉपिंग कॅन्डीचं बॅक सिलेक्ट करायचा आहे. पुन्हा आपल्या त्याच्या पुढचा फोटो आहे त्या फोटो सिम्पली कॉम्बोमधला प्लॅन नंबर 1चं बॅक सिलेक्ट करायचा आहे. पुन्हा आपल्या त्याच्या पुढच्या फोटो सिम्पली कॉम्बोमधला प्लॅन नंबर 2चं बॅक सिलेक्ट करायचा आहे. पुन्हा आपल्या त्याच्या पुढचा हा फोटो आहे त्या फोटो सिम्पली कॉम्बोमधला पेन राईटचा जो इफेक्ट असेल तो तुम्हाला इथून सिलेक्ट करायचा. आता आपल्या त्याच्या पुढच्या फोटो सिम्पली कॉम्बोमधला पेन लेफ्टचा इथं बॅक सिलेक्ट करायचा.
पुन्हा आपल्या त्याच्या पुढचा फोटो आहे त्या फोटो सिम्पली कॉम्बोमधला झूम वनचे तो बॅक स्लाईड करायचा. पुन्हा आपल्या त्याच्या पुढच्या फोटो सिम्पली कॉम्बो स्लिप अँड स्लाईड वनचे तो बॅक स्लाईड करायचा. पुन्हा आपल्या त्याच्या पुढच्या फोटो सिम्पली कॉम्बोमधला स्लिप अँड स्लाईड टूचं ते बॅक स्लाईड करायचा. पुन्हा आपल्या त्याच्या पुढचा फोटो आहे त्या फोटो सिम्पली कॉम्बोमधला झूम वनचं ते बॅक स्लाईड करायचा. पुन्हा आपल्या त्याच्या पुढचा फोटो आहे त्या फोटो सिम्पली कॉम्बोमधला डायनामिक्स एक टूचा जो हेड असेल तो माहिती स्लाईड करायचा आहे. हा जो इफेक्ट आपल्या स्लाईड करत सिम्पली काय करायचं, हा जो आपला 15 सेकंदाच्या मागचा हा फोटो आहे तिथपर्यंत यायचा आणि 15 सेकंदाच्या मागच्या फोटोला सिम्पली कॉम्बोमधला पेन राईटचा जो इफेक्ट असेल तो माहिती स्लाईड करायचा. त्याच्या पुढच्या फोटो सिम्पली आपल्या कॉम्बोमधलाच पेन लेफ्टचा जो इफेक्ट असेल तो माहिती स्लाईड करून घ्यायचा आहे. पुन्हा आपल्या त्याच्या पुढचा फोटो आहे त्या फोटो सिम्पली कॉम्बोमधला स्ट्रेच अँड डिस्टोचा जो इफेक्ट असेल तो माहिती स्लाईड करायचा. पुन्हा आपल्या त्याच्या पुढच्या फोटो सिम्पली कॉम्बोमधलाच स्लाईड अँड व्ह्यूचा जो इफेक्ट असेल तो माहिती स्लाईड करायचा. पुन्हा आपल्या त्याच्या पुढचा फोटो आहे त्या फोटो सिम्पली कॉम्बोमधलाच डिस्ट्रॉय अँड स्ट्रेचचा जो इफेक्ट असेल तो माहिती स्लाईड करायचा. पुन्हा आपल्या त्याच्या पुढचा हा फोटो आहे त्या फोटो सिम्पली कॉम्बोमधला वेव अँड स्लाईडचा जो इफेक्ट असेल तो माहिती स्लाईड करायचा आहे. पुन्हा आपल्या त्याच्या पुढच्या फोटो सिम्पली कॉम्बोमधला स्ट्रेच अँड डिस्टोचा जो इफेक्ट असेल तो माहिती स्लाईड करून बरोबर 0वरती क्लिक करायचं. येथून हे सर्व फोटोला इफेक्ट दिल्यानंतर सिम्पली पहिल्या एन्जुट यायचं आहे. पहिल्या एन्जुट आल्यानंतर खाली इफेक्टचं ऑप्शन आहे त्यावरती क्लिक करायचं. पुन्हा व्हिडिओ इफेक्टवरती क्लिक करून स्प्लिटच्या ऑप्शनमध्ये द्यायचं. यामध्ये हा जो कटचा इफेक्ट असेल तो माहिती स्लाईड करून बरोबर 0वरती क्लिक करायचं. ह्या ज्या बॅगची लेंथ असेल पहिला जेवढा फोटो आहे तेवढी ठेवायची. त्याच्यानंतर सिम्पली डुप्लिकेट करायचा आहे आणि पुन्हा रिप्लेसवरती क्लिक करून इनडोर आणि आउटडोअरमधला हा जो हॅलो ब्लरचा इफेक्ट असेल तो माहिती स्लाईड करून बरोबर 0वरती क्लिक करायचा आहे. त्याच्यानंतर हा जो आपला दुसरा फोटो आहे जिथं स्प्लिट केला आहे तिथेच आणि व्हिडिओ इफेक्टवरती क्लिक करून स्पारिटीच्या ऑप्शनमधला हा जो सेकचा इफेक्ट असेल तो माहिती स्लाईड करून बरोबर 0वरती क्लिक करायचं आहे आणि ॲडजस्टवरती क्लिक करून स्पीड आणि इंटेन्सिटी 10 ठेवून ह्याच्या इफेक्टची लेंथ असे शेवटपर्यंत न्यायची. नेल्यानंतर आता आपल्या सिम्पली पहिल्या एन्जुट यायचं आहे. तरी ते पहिल्या एन्जुट आल्यानंतर आता आपल्या पुन्हा व्हिडिओ इफेक्टवरती क्लिक करून पुन्हा स्पारिटीच्या ऑप्शनमध्ये द्यायचं. यामध्ये मग इफेक्ट मिळून जाईल ब्लॅक फ्लॅश 2चा तो तुम्हाला इथून सिलेक्ट करून बरोबर 0वरती क्लिक करायचं आहे आणि ह्या सुद्धा इफेक्टची लेंथ असेल शेवटच्या फोटोपर्यंत द्यायची. ते इथून दिल्यानंतर सिम्पली आपल्याला काय करायचं पहिल्या एन्जुट यायचं आहे आणि आपल्या व्हिडिओ इफेक्टवरती क्लिक करून ग्लिचच्या ऑप्शनमध्ये द्यायचं आहे. यामध्ये मग इफेक्ट मिळून जाईल क्रोमॅटिकचा तो तुम्हाला इथून सिलेक्ट करून बरोबर 0वरती क्लिक करायचा आणि ह्या सुद्धा इफेक्टची लेंथ असेल शेवटच्या फोटोपर्यंत न्यायची. ठीक आहे. नेल्यानंतर सिम्पली हा जो व्हिडिओ असेल इथून क्रिएट होऊन जाईल. तर हा जो आपण व्हिडिओ क्रिएट केला आहे तो सेव्ह करण्यासाठी वरती एक्सपोर्टचं ऑप्शन दिलं आहे त्यावरती क्लिक करायचं आहे आणि तो तुमचा जो व्हिडिओ असेल इथून एक्सपोर्ट होऊन जाईल.